कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत? नाशिकमधल्या पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न. तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजितदादांचं उत्तर. सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे याच हेतूनं धस काम करत आहेत. मात्र राजकारणामध्ये संवाद खुंटता कामा नये. मुंडे धसांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. कृषी क्षेत्रामधील भ्रष्टाचारावरून सुरेश धसांचा पुन्हा धनंजय मुंडेंवर रोख. कापूस, सोयाबीन, तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी तत्कालीन कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती द्या. धसांचं कृषी विभाग सचिवांना पत्र. फक्त 2 तास ईडी आमच्या हातामध्ये द्या. शहा सुद्धा मातोश्रीमध्ये येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश करतील. राऊतांचं आव्हान. तर मूर्खांना मी उत्तर देत नाही. राऊतांच्या वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार. संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत. राऊतांची विधानं म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने. मंत्री गिरीश महाजनांची संजय राऊतांवर टीका. माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नसल्याचं बोललो. मात्र कुठल्याही पक्षाचं किंवा नेत्याचं नाव घेतलं नाही. नाराजीबाबतच्या वक्तव्यावर भास्कर जाधवांकडून स्पष्टीकरण. भास्कर जाधवांचं व्हॉट्सअप प्रोफाईल आणि स्टेटस चर्चेत. म्होरक्या जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसंच काय, जनावरही विश्वास टाकतात. भास्कर जाधवांच्या या स्टेटसमुळे चर्चांना उधाण. ठाकरेंच्या शिवसेनेतील पडझड थांबवण्यासाठी नेत्यांचं मिशन कोकण. प्रमुख नेते लवकरच कोकणामध्ये जाणार. संजय राऊतांची माहिती. तर विनायक राऊतांच्या उपस्थितीमध्ये राजापुरातील पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनामध्ये बैठक. हरियाणा आणि दिल्लीमध्ये काँग्रेसनं आपसोबत युती होऊ दिली नाही. काँग्रेसला भाजपला नाही तर मोदी विरोधक केजरीवालांना हरवायचं होतं. केजरीवालांनी सांगितलेला किस्सा राऊतांकडून समोर. नेमकं कुणाविरोधात लढायचंय हे केजरीवालांनी आधी ठरवून घ्यावं. पराभवाचं खापर इतरांवर फोडण्यापेक्षा चिंतन करणं महत्वाचं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा केजरीवालांसह राऊतांना सल्ला. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबतचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार. लाभार्थी महिलांचं उत्पन्न, कागदपत्र, जमीन यांची तपासणी होणार. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना योजनेमधून वगळणार, सूत्रांची माहिती. निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेसह आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणींचे जे फॉर्म येतात ते घेण्याचं ठरवलं होतं. मात्र श्रीमंत महिलांनी सुद्धा अर्ज केल्याचं निवडणुकीनंतर समजलं. अजित पवारांची मोठी कबुली. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला करत गोळीबार. 7 पोलिसांवर 100 ते 150 जमावाचा हल्ला. तर एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण. मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीनं सुटका. नवी दिल्लीहून प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे गाडीचा प्लॅटफॉर्म बदलल्यानं स्थानकावर चेंगराचेंगरी. भीषण दुर्घटनेमध्ये 18 जणांचा मृत्यू तर 100 गंभीर जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर. मुंबईतील कोस्टल रोडच्या मोकळ्या जागेवर खेळाची मैदानं विकसित करावी. 200 एकर खुल्या जागेपैकी 50 एकर जागा राखीव ठेवावी. मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मुंबईमध्ये कोळसा भट्टीवरील तंदूर रोटी बंद. कोळसा तंदूर भट्टीच्या ऐवजी इलेक्ट्रिक उपकरण किंवा सीएनजीवरील भट्टी वापरण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. मला मराठी येत नाही, तुम्ही माझी तक्रार करा. उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाची मुजोरी. तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला? मराठी आरपीएफ अधिकाऱ्याचा अजब सवाल. अमेरिकेकडून भारताच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठीचा 182 कोटींचा निधी रद्द. एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यक्षमता विभागाचा निर्णय. अमेरिकन करदात्यांच्या पैशातून होणारे सर्व खर्च रद्द. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी वेळापत्रक जाहीर. 22 मार्चपासून रंगणार आयपीएलचा थरार. कोलकाता विरुद्ध बंगळुरूच्या सामन्यानं हंगामाला सुरुवात होणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.